श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळं अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्यायसुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतंय? जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन. हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की 1 वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल आहे कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काही किंमत होती 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा एफडीआय असू द्या याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10 ते 20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज तेवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालतंय. वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आव्हान आहे ते खूप महत्वाचं आहे. सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय. त्यामागची त्यांची भूमिका काय आहे? कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मीटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे ते कारण होतं. आताचं कारण हेच आहे की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचंय. कुठल्या माध्यमातनं? तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरूनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील आणि त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एकतर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आव्हान केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मीटिंगद्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काय ट्रॅफिक होतं, ट्रॅफिकमध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल. सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्त्वाचा मुद्दा मांडत आलात. त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली.
असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर? सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे. म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे. ही तर आमच्या भावनेशी, आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025चा जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली आहे मागच्या वर्षी. म्हणजे जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं. बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते. म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव, त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की 1 वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल. जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025चा आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितलं 2025चा जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही 1 वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग्स केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल. त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, एफडीआय वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील. ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढलीये पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय, पण पुढे पण मॅनेज करता यावं त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला. सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलेत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय. त्यातून काय साध्य होऊ शकतंय? नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे जे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग. तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली. म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते. सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो. म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितला आहे. स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय? पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय. म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो. म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या असतात. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो. त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ
म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे, आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे. ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असो की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असो, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्रप्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील. सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे? आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात. म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू. फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम. कारण राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे. कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण, आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ हॉर्मोजचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदलाव दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल. अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात. त्यासाठी आपला वेळही दिलात. त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.